पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने एक जार आणलेला आहे। तो जार काय आहे चला तर पाहू। मोफत वस्तूंचा संच म्हणजे 30 भांड्यांचा संच पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। 30 मोठी भांडे तुम्हाला सरकार मार्फत मोफत मिळणार आहे। यासाठी तुम्हाला 1 रुपया भरून लवकरात लवकर पुढील 15 दिवसाच्या आत अर्ज करणं गरजेचं आहे। जे नागरिक पटकन अर्ज करतील त्यांना हा 30 भांड्यांचा संच मोफत मिळणार आहे। राज्य सरकार मार्फत जार आलेला आहे। शासन निर्णय आलेला आहे ज्यामध्ये कोणती 30 भांडी मिळणार आहे याची यादी दिलेली आहे। आता तुम्हाला या वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कुठे करायचा, काय कागदपत्र आहेत, संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करा। तर कोणती भांडी तुम्हाला मिळणार आहे लगेच पहा। आता लोकांची गर्दी होत आहे। कोल्हापूर जिल्हा तसेच पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा इथे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता जर तुमच्याकडेही पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला देखील मोफत 30 भांड्यांचा लाभ मिळणार आहे। मोफत धान्यासोबत तुम्हाला 30 भांडे मोफत मिळणार आहेत। सर्व पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक आता आनंदित होणार आहेत। याचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने काही पात्रता व अटी ठेवलेल्या आहेत। या अटी आणि पात्रतेत तुम्ही बसला तर तुम्हाला देखील हा 30 भांड्यांचा संच मोफत सरकारकडून मिळणार आहे। 15 दिवसाच्या आत 1 रुपयाचा अर्ज भरून तुम्ही अर्जंट जर अर्ज केला तर तुम्हाला देखील हे 30 भांडे मिळणार आहेत। राज्यभरात ठिकठिकाणी भांडे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तुम्हाला 15 दिवसाच्या आत हा अर्ज करायचा आहे। कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ज्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून प्रत्येक पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक उमेदवाराला मोफत भांडी वाटपाचा निर्णय घेतला आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आत 30 भांड्यांचा संच मिळणार आहे। हा राज्य शासनाचा जार आहे। जार मध्ये सांगितल्यानुसार 30 भांडी तुम्हाला मिळणार आहेत। पहा तर मग ती 30 भांडी कोणती आहेत। ताट 4 मिळणार आहेत, वाट्या 8 मिळणार आहेत, पाण्याचे ग्लास 4 मिळणार आहेत, मोठे पातेले झाकणासह 1, मध्यम आकाराचे पातेले 1, छोटे पातेले 1, त्यानंतर मोठा चमचा जो भात वाटपासाठी लागतो तो देखील 1 मिळणार आहे। तसाच मोठा चमचा वरण वाटपा करता 1, पाण्याचे जग 1, मसाला डब्बा झाकणासह 1, 14 इंचाचा डब्बा झाकणासह 1, 16 इंचाचा डब्बा आणि 18 इंचाचा डब्बा झाकणासह असे 3 डबे मिळणार आहेत। मोठी परात 1, प्रेशर कुकर 1, कढई 1, स्टीलची मोठी टाकी झाकणासह व ओरंगळासह 1 असे तब्बल 30 भांडे तुम्हाला मिळणार आहेत। तुमच्याकडे पिवळे व केशरी कार्ड याच्यासाठी असणं गरजेचं आहे। भारतीय अन्न नागरी पुरवठा विभागाकडून रेशन योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना या भांड्याचा लाभ दिला जाणार। यासाठी पात्रता काय, अर्जाची प्रक्रिया काय आहे। पहिली पात्रता आहे यामध्ये तुम्ही लाडकी बहीण असाल किंवा तुम्ही कुठलेही ज्येष्ठ नागरिक असाल, पुरुष असाल किंवा महिला, दोघेही यासाठी पात्र आहेत। फक्त पिवळे व केशरी रेशन कार्ड याची आवश्यकता आहे। आता लाभ घेण्यासाठी सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की यामध्ये जनता ही गोरगरीब जनता असावी, जिचं उत्पन्न कमी असावं, घरामध्ये पिवळे व केशरी कार्ड असावं, ही एक पात्रता आहे। दुसरी पात्रता, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार नसावं किंवा सरकारी पेन्शन घेत नसावं, कोणी रिटायरमेंट नसावं किंवा रिटायरमेंट झालेले वडील असेल किंवा घरामध्ये कोणीही व्यक्ती कुठे सरकारी नोकरीत कामाला नसावी। जर असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। पुढची पात्रता आहे बघा, राज्य सरकारने महत्वाची पात्रता सांगितली म्हणजे आता लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते येत आहेत, पण काही ठराविक बहिणींनाच याचा लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी वेगळी पात्रता आहे। व्हिडिओ मध्ये शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा आणि त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे हे सांगणार आहे। आता अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागणार सविस्तरपणे सांगणार आहे। तुम्हाला 30 भांड्यांचा संच तुमच्या घरामध्ये येण्यासाठी नेमकी कोणती प्रोसेस करावी लागणार, कारण की वाटप सुरू झालंय। पुढे 2 मिनिटं व्हिडिओ राहिला, कारण की आता कागदपत्र कोणती लागणार आहे, अर्ज आणि कुठे भरायचा पहा। 30 भांड्यांचा संच पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आलेला आहे। कागदपत्रामध्ये सगळ्यात पहिलं कागदपत्र लागतं आधार कार्ड। आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्ड वर प्रॉपर तुमचं नाव असलं पाहिजे, ज्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नसावी। तुमची जन्मतारीख प्रॉपर असणं गरजेचं आहे। बरेचशा आधार कार्ड वर जन्माची तारीख जी आहे ती प्रॉपर आलेली नाही। दुसरं कागदपत्र पॅन कार्ड, त्यानंतर मतदान कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे ओळखपत्र म्हणून, म्हणजे एक तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोन्ही पैकी एक चालणार आहे। त्यानंतर पुढचं आहे पॅन कार्ड, तर पॅन कार्ड देखील यामध्ये लागणार आहे। त्यानंतर आधार कार्ड जर तुम्ही 10 वर्षापूर्वी काढलेलं असेल आणि तुमचा पत्ता वगैरे बदललेला असेल किंवा तुमची जन्मतारीख प्रॉपर दिसत नसेल, फक्त वर्ष दिसत असेल, तर नक्की तुम्ही त्यामध्ये अपडेट करून घ्यायचा आहे। त्याशिवाय तो फॉर्म भरायचा नाही। याच्या सूचना केंद्र सरकारने आधीच दिलेल्या आहेत। सर्व लाभार्थी जे नागरिक आहेत तर त्यांनी आधार कार्ड वरच्या सगळ्या चुका क्लिअर करून घ्यायच्या आहेत। आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत। त्यानंतर पुढचं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा लागणार आहे, जो 2.5 लाख रुपयांच्या आत असणं गरजेचं
गरजेचं आहे. 30 भांड्यांचा संच जो आहे तो मोफत न मिळता 1 रुपया भरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी 2.5 लाख रुपयांचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्हाला फॉर्मला जोडून द्यायचा आहे. त्यानंतर अर्ज कसा भरायचा, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय. पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी योजना आहे. पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना लाभ दिला जाणार नाही. पण पिवळे केशरी जरी रेशन कार्ड असेल तरी उत्पन्नाचा हा दाखला कंपल्सरी असणार आहे. उत्पन्नाचा दाखला नसेल तर या योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार. त्यानंतर आता जमिनीची एक अट आहे. आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या नावावर शेत जमीन असेल तर तुमची शेत जमीन जर जास्त प्रमाणात असेल 10 एकर 15 एकर किंवा 20 एकर तर अजिबात तसं चालणार नाही. 5 एकराचा तो नियम आहे. 5 एकराच्या आतमध्ये तुमची शेती असणं गरजेचं आहे. तुमच्या शेतीचा 7/12 उतारा जो आहे तो तुमच्याकडून कमी जमिनीचा प्रूफ मागवला जाणार आहे. हमीपत्र म्हणजे एक असं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असतो की ज्यामध्ये तुम्ही भरून द्यायचा की आम्ही योजनेच्या सर्व अटीत बसत आहोत. आमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आमचं उत्पन्न कमी आहे. आमच्याकडे हे रेशन कार्ड आहे. म्हणजे स्वतः तुम्ही सर्टिफाय करून द्यायचं, हमी द्यायची सरकारला. ते एक हमीपत्र लागत असतं. तर हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. पण आता लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला एक ऑनलाईन प्रक्रिया करावी लागत असते. ती म्हणजे बांधकाम कामगार मंडळामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आता बांधकाम कामगार विभाग जो आहे सरकारी विभाग असतो त्या ठिकाणी जायचं आहे. तिथे अर्ज करायचा आहे. आता ही जी योजना आहे ही फक्त बांधकाम कामगारांसाठी आहे. मग आता तुम्ही म्हणाल आम्ही तर बांधकाम कामगार नाहीयेत. तर बांधकाम कामगार व्हायचं असेल तर त्यासाठी एक छोटीशी अट आहे. ती म्हणजे मागील वर्षी 90 दिवस तुम्ही कोणतेही बांधकाम ठिकाणी काम केलं पाहिजे. मग ते बिल्डिंग कंस्ट्रक्शन असो, रोडचं काम असो किंवा इतर कुठलंही कंस्ट्रक्शन असो. तर तुमच्या तेथील ठेकेदाराचा 90 दिवस काम केल्याचा दाखला जर तुम्ही मिळवला म्हणजे तुम्ही काम केलं त्यासाठी अर्थात गरजेचं आहे. तिथून तो जर तुम्ही मिळवला तर तुम्ही या सर्व योजनांना पात्र होता. मग तुम्हाला या 30 भांड्यांचा संच मिळेल. तुम्हाला मोफत आरोग्य विमा मिळेल. तुमच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजनांचा लाभ घेता येईल. बांधकाम कामगारांसाठी योजना तर त्या सर्व योजनांना तुम्ही पात्र होऊन जाल आणि नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी अशा योजनांचा लाभ घेऊ शकाल. पण त्यासाठी तुम्ही इमारत बांधकाम कामगार आहात यासाठीचे सर्टिफिकेट आणायचं गरजेचं आहे. तिथे नोंदणी करणं गरजेचं आहे आणि तिथे नोंदणी केल्यानंतर ते प्रमाणपत्र आणि वर सांगितलेले सगळे डॉक्युमेंट जोडून तुम्ही जे बांधकाम कामगार विभाग सरकारी विभाग आहे तिथे जाऊन हा फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि नक्कीच तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात जेव्हा कुठे भांडे वाटप असेल तर तिथे तुमचं नाव जेव्हा लिस्ट मध्ये येईल तर तुम्हाला भांडे मिळू शकतात. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लाभार्थ्याला त्याचा फायदा होईल. धन्यवाद.